आणि आता बातमी आपल्या सगळ्यांचे डोळे खाडकन उघडणारी। खरं तर गर्भवती असताना महिलांना अवजड कामं करण्याची परवानगीच नसते। मात्र पालघरच्या सुशीलाताईंनी गर्भावस्थेत शौचालय बांधण्यासाठी कुदळ हातात घेतली। शौचालयापासून होणारी कुचंबणा दूर करण्यासाठी सुशीलाताईंनी दाखवलेल्या धाडसाचं पंतप्रधानांच्या हस्ते आता कौतुक होणार आहे। महिला दिनाच्या निमित्तानं सुशीलाताईंच्या कार्याचा आढावा घेणारा एक खास रिपोर्ट। क्या आपके गांव की बच्चियों को खुले में शौच करते हुए किसी ने बुरी नजर से देखा? गर्भवती सुशीलाताईंनी अमिताभ बच्चन यांचा हा संदेश कदाचित कधीच पाहिला नसेल, पण महानायकानं मांडलेले हे सारे प्रश्न त्यांना छळत होते। शौचाला उघड्यावर जायला लागू नये म्हणून त्या खाणंही टाळायच्या, पण त्याचा विपरीत परिणाम बाळावर होत होता। अशावेळी पालघरच्या नांदगावातल्या प्रशासनानं मोफत शौचालय बांधून देण्याची योजना आणली, पण त्यासाठी शोषखड्डा काढणं गरजेचं होतं। 7 महिन्यांच्या गरोदर बाईनं कुदळ हातात घेतली। घरवाला माझा गेला तर काम आलं, तो रोजंदारीवर गेला था। मग मी खरडा घेतला खोदा। आता लोक सांगाय बी लागली, मग आता काय करायचं, घ्यायचं खोदाय। मग मी ठिकावाने पहारीने घेतलं खोदाय। पावड्याने भरायची, घमेल्याने टाकायची बाजूला। मग ते घेतलं खोदून, मग आणून टाकलं साहेब माल मटेरियल, मग बांधलं। अवघ्या 4 दिवसात खड्डा खणला आणि पुढच्या 3 दिवसात शौचालय उभं राहिलं आणि गेल्या कित्येक वर्षांपासून होणारी कुचंबणा दूर झाली। दूर जायचे पक्षी, जवळ बरा काटे कुटे रुतायचं, पोरा बाळा रडायची। मग जवळ बरा मशर काय चावायचं, तर मग ते पोराय रडायची नाही। घरातलाही काम होतो, त्रास आपल्याला पण होतो दूर जायला। काटे कुटेत काय तर लाज वाटत आहे, तर मग आता दूर जाय नको, मग बरा जवळ। सुशीला यांच्या धाडसाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे। जागतिक महिला दिनी मोदींच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे। ती सुशीलाताईंसारख्या ज्या कणखर आणि धाडसी महिला आहेत त्या आमच्या समोर आल्या आणि आम्ही त्यांना देशासमोर आणू शकलो। आदिवासी महिला, ग्रामीण भागातील महिला ही स्वतःहून पुढाकार घेऊन हे सर्व बांधते आहे, करते आहे आणि त्यांना याचं महत्त्व पटलं, वैयक्तिक शौचालयाचं महत्त्व पटलं। त्यामुळे ही नक्कीच पालघरकरता अभिमानाची बाब आहे। सुशीला यांनी आत्मसन्मानासाठी केलेलं काम मोठं आहे, पण जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजेसाठी आजही एका गरोदर महिलेला 7व्या महिन्यात हातात कुदळ घ्यावी लागते, हे भूषणावह नक्कीच नाहीये। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, पालघर। अशा या सुशीलाताईंचं मनपूर्वक अभिनंदन करूयात, त्यांना शुभेच्छा देऊयात आणि महाराष्ट्र देशात घेऊयात एक छोटासा ब्रेक।